नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण पाहणार आहोत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठातील प्रिव्हियस क्वेश्चन पेपर रिसर्च मेथोडॉलॉजी या पेपर फर्स्टच्या संदर्भातले रिमेनिंग प्रश्न आज जे आहेत ते आपण पाहणार आहोत. आय रिक्वेस्ट टू प्रज्ञा, प्लीज एक्सप्लेन रिमेनिंग क्वेश्चन. यस सर. एक ते 12 पर्यंत आपण सरांकडून एक्सप्लेनेशन ऐकलेले आहे. तर तिथून मी आता 30 नंबरच्या क्वेश्चन पासून सुरुवात करते. आपला 30 नंबरचा क्वेश्चन होता पेट एक्झाम मधला. तो म्हणजे टेस्टिंग ऑफ थेअरी इज कन्सर्न विथ डॅश डॅश रिसर्च. मराठीमध्ये सिद्धांताची चाचणी डॅश डॅश संशोधनाशी संबंधित आहे. आपले ऑप्शन होते ए बेसिक मूलभूत म्हणतो आपण त्याला, बी आहे अप्लाइड उपयोजित, सी आहे क्वालिटेटिव्ह गुणात्मक आणि डी आहे क्वांटिटेटिव्ह ज्याला संख्यात्मक म्हणतो आपण. आता इथे टेस्टिंग ऑफ थेअरी कन्सर्न विथ कशाशी संदर्भात आहे, सिद्धांताची चाचणी कशाच्या शोधाशी संबंधित आहे, तर अप्लाइड ज्याला आपण उपयोजित म्हणतो. का ह्याचं उत्तर बी आहे, तर व्यवहारात ज्या गोष्टी वापरल्या जातो, ज्या प्रकारचं संशोधन केलं जातं की ज्याचा व्यवहारात वापर होतो आणि वास्तविक समस्या सोडवण्यासाठी केला जातो, म्हणून त्याला सिद्धांताची चाचणी म्हणतात. आता बेसिक मध्ये काय असतं, तर सगळे सिद्धांत असतात आणि मूलभूत मध्ये मांडलेले सिद्धांत उपयोजित मध्ये वापरणे म्हणून त्याला आपण उपयोजित संशोधन म्हणतो. आणि इथं त्या सिद्धांताचाच वापर करण्यासाठी म्हणून आपल्याला अप्लाइड उपयोजित ज्याला आपण म्हणतो हे बी ऑप्शन आहे. कारण जसं उदाहरण जर सांगायचं झालं तर कृषी उत्पादनामध्ये कशा प्रकारे वाढवता येईल असं जे संशोधन केलं जातं त्याला उपयोजित संशोधन म्हणतात, म्हणून आपल्या इथं बी हे उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 40 नंबर. इन डॅश डॅश स्केल नो इनिशियल पॉइंट कॅन बी डिसाइडेड. डॅश डॅश प्रमाणात कोणताही प्रारंभिक बिंदू ठरवला जाऊ शकत नाही. आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए आहे इंटरवल अंतर म्हणतो मराठीत, बी आहे रेशो गुणोत्तर, सी आहे ऑर्डिनल क्रमांक आणि डी आहे आपला नॉमिनल नामांकन. आता इथं लक्षात ठेवा की आपल्याला विचारले काय की म्हणजे डॅश डॅश प्रमाणात कोणताही प्रारंभिक बिंदू ठरवला जाऊ शकत नाही, तर आपलं उत्तर आहे इंटरवल अंतर. कारण का, रेशो मध्ये काय आहे मीन मीडियन मोड ह्याच्यासाठी सुद्धा लागतं. त्यानंतर ऑर्डिनल क्रमांक त्याचा साऊंडच होतो की ऑर्डर दिल्यासारखं. ओके. आणि नॉमिनल नामांकन मध्ये सिम्पली नेम किंवा लेबल ज्याला म्हणतो आपण ते. पण ज्याच्यामध्ये इंटरवल मध्ये काय म्हणजे प्रारंभिक बिंदू ठरवला जाऊ शकत नाही, तर इंटरवल इंडिकेट काय करतो, थर्ड लेवल ऑफ मेजरमेंट आहे आणि डिस्टन्स बिटवीन टू युनिटीज जी आहे किंवा ज्याला आपण डिफरन्स बिटवीन टू व्हॅरिएबलचं मेजरमेंट करतं, म्हणजे मधली व्हॅल्यू शोधून काढतं. त्यामुळे त्याला प्रारंभिक बिंदू ठरवला जाऊ शकत नाही असं म्हटलं जातं, म्हणून आपलं ए हे आपलं उत्तर आहे इथे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आपला प्रश्न. स्पियरमन कोरिलेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज. स्पियरमन सहसंबंधाला डॅश डॅश असं देखील म्हटलं जातं. आपले ऑप्शन आहेत ए रँक ऑर्डर ज्याला क्रमांक म्हणतो आपण, बी आहे प्रोडक्ट मोमेंट ज्याला मराठीमध्ये परिघाट परिगुणक म्हणतात, सी आहे स्टॅटिस्टिकल कोइफिशियंट ज्याला मराठीत शेकडेवारी म्हणतो, आणि डी ऑप्शन आहे कोइफिशियंट ऑफ डिटर्मिनेशन ज्याला निर्धार गुणक म्हणतो. सो आपलं स्पियरमन कोरिलेशन इज ऑल्सो नोन ॲज, त्याला दुसरं काय नावाने ओळखलं जातं, तर रँक ऑर्डर या नावाने ओळखलं जातं. आता जसं पुढचं आणखीन जर बघितलं तर कोरिलेशन कोइफिशियंटला आपण काय म्हणतो, पियर्सन प्रोडक्ट मुवमेंट म्हणतो. कोरिलेशन कोइफिशियंट म्हणजे प्रत्येकाचं तुम्हाला कोणाला काय म्हटलं जातं हे तुम्हाला प्रॉपरली स्टडी करावं लागेल. तर इथं आपलं 15चं जे उत्तर आहे ते ए ऑप्शन आहे, रँक ऑर्डर ज्यालाच आपण क्रमांक म्हणतो. त्यानंतर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन वर या, ते म्हणजे फंडामेंटल रिसर्च फोकस ऑन डॅश डॅश. मूलभूत संशोधनाचा भर डॅश डॅश वर असतो. तर मूलभूत संशोधनामध्ये नेमकं कशावर भर असतो, तर आपले ऑप्शन आहेत. आपला ऑप्शन ए आहे सॉल्विंग प्रॉब्लेम्स. ओके, म्हणजे लोकांच्या समस्या सोडवणे, पीपल्स प्रॉब्लेम सॉल्विंग करण्यासाठी. बी आहे सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ सॅम्पल, नमुने सोडवण्याची समस्या. सी आहे ऍडिशनल नॉलेज टू द डिसिप्लिन, शिस्तीच्या ज्ञानासाठी किंवा अतिरिक्त शिस्तीसाठी ज्ञान. आणि डी आहे ऍप्लिकेशन ऑफ थेअरी, सिद्धांताचा उपयोग, जे की आपण 13 नंबरच्या प्रश्नामध्ये बघितलं की अप्लाइड रिसर्च ऍप्लिकेशन ऑफ थेअरी सिद्धांतावर भर देणारा. पण आता इथं आपल्याला विचारलंय काय, फंडामेंटल बाबतीत विचारले. मग फंडामेंटल कशावर फोकस, डिसिप्लिन शिस्तीसाठी अतिरिक्त ज्ञान मिळवण्यासाठी आपण फंडामेंटल रिसर्च वर फोकस करतो, तो आपलं सी हे ऑप्शन आहे. बाकी बेसिक मध्ये काय आहेत, सिद्धांत मांडणे आहे, अप्लाइड मध्ये मांडलेले सिद्धांताचा उपयोग करणं आहे, आणि फंडामेंटल मध्ये ऍडिशन केलं जातं. म्हणून ते तीन गोष्टी, तीन कन्सेप्ट तुमच्या इथेच क्लिअर करून घ्या की बेसिक मध्ये सिद्धांत असतात, अप्लाइड मध्ये मांडलेल्या सिद्धांताचा उपयोग केला जातो म्हणून त्याला अप्लाइड रिसर्च किंवा उपयोगित
सिद्धांत म्हणतात आणि फंडामेंटल मध्ये ऍडिशन काय करता येईल वेळेनुसार त्याला फंडामेंटल म्हणायचं. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 नंबर. द नॉन पॅरामेट्रिक टेस्ट इज. पॅरामेट्रिक नसलेली चाचणी म्हणजे, आता याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत, फर्स्ट आहे आपलं लिनियर कोरिलेशन ज्याला रेषात्मक परस्पर संबंध म्हणतात. बी आहे झेड टेस्ट, मराठीमध्ये झेड चाचणी म्हणतो. सी आहे टी टेस्ट, टी चाचणी. आणि डी ऑप्शन आहे रन टेस्ट, धाव चाचणी ज्याला म्हणतो. आता बघा ए बी सी हे वरचे जे ऑप्शन आहेत आपले त्या पॅरामेट्रिक टेस्ट आहेत. आणि पॅरामेट्रिक नसलेली चाचणी ओळखायची म्हणजे तुम्हाला ह्याच्यात काय नाहीये, म्हणजे वेगळा शब्द जसा ओळखा म्हणतो तशातला आपला रन टेस्ट जी आहे ती धाव चाचणी आहे, जी नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहे. बाकीच्या सगळ्यांचं कॅल्क्युलेट करून तुम्हाला रिझल्ट द्यावा लागतो म्हणून ती पॅरामेट्रिक फॉर्म आहे. आणि रन टेस्ट धाव चाचणी जी आहे तर नॉन पॅरामेट्रिक आहे. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. द प्रोसेस नॉट नीडेड इन एक्सपेरिमेंटल रिसर्च इज डॅश डॅश. प्रायोगिक संशोधनात प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. कोणती प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही तर ती आपण पुढे बघूया. आपला ऑप्शन आहे ए कंट्रोलिंग, नियंत्रित करत आहे. ऑप्शन बी आहे ऑब्झर्वेशन, निरीक्षण. सी आहे मॅनिप्युलेशन अँड रिप्लिकेशन, हाताळणे आणि प्रतिकृती करणे. आणि डी आहे रेफरन्स कलेक्शन, संदर्भ संग्रह. आता बघा एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड मध्ये तुम्ही पायऱ्या जर पाहिल्या असतील तर आपल्याला सगळ्याच इथल्या ज्या वरच्या दिसतात ह्या महत्वाच्या आहे. आपल्याला जे चल घेतलं किंवा कोणतंही काही असू दे नियंत्रित करावं लागतं म्हणून कंट्रोलिंग हा आपला पहिला भाग आहे. कंट्रोल केल्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करावं लागतं म्हणून प्रायोगिक संशोधनात निरीक्षण सुद्धा महत्वाचं आहे. केलेली गोष्ट कंट्रोल करून ऑब्झर्वेशन करून तिचं मॅनिप्युलेशन आणि रिप्लिकेशन आपल्याला दरवेळेला करावं लागतं म्हणून ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आवश्यकता आहे. नकारात्मक प्रश्न आहे म्हणून इथे काय नाही हे विचारलं तर इथे रेफरन्स कलेक्शन महत्वाचं नाहीये कारण इथे तुम्ही प्रतिकृती प्रत्यक्षात करता त्यामुळे तुम्हाला रेफरन्सला महत्व देण्याची गरज नाहीये. तर आपलं डी हे उत्तर आहे. त्यानंतर आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे या. क्वेश्चन नंबर 19. अ डॅश डॅश इज अन इन्व्हेस्टिगेशन ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स दॅट मेक अप द पॉप्युलेशन. डॅश डॅश ही लोकसंख्या बनविणाऱ्या सर्व वैयक्तिक घटकांची तपासणी आहे. कशाची तपासणी आहे तर कोणता घटक असा महत्वाचा आहे. ऑप्शन आहेत आपले ए सेन्सेसस ज्याला आपण जनगणना म्हणतो. त्यानंतर बी आहे सॅम्पल नमुना. सी आहे पॉप्युलेशन लोकसंख्या. आणि डी आहे युनिव्हर्स ब्रह्मांड. आता बघा कशाचं म्हणजे घटकांची तपासणी आहे तर आपल्याला माहिती आहे की ब्रह्मांडामधून आपण पॉप्युलेशन घेतो, पॉप्युलेशन मधून सॅम्पल घेतो, सॅम्पलची आपण सेन्सस करतो ज्याला जनगणना म्हणतो. मग इथे काय आहे ते घटकाची कोणत्या तपासणी केल्या जाते ज्याला आपण जनगणना म्हणतो. म्हणून ही लोकसंख्या बनवणारा जो सर्व वैयक्तिक घटकांची तपासणी केल्या जाते त्याला आपण जनगणना या सरळ नावाने ओळखल्या जातो. म्हणजे मोजमाप जसं म्हणतो किंवा आपण माहिती आहे की आपल्याला ही जनगणना कशा प्रकारे असते. तर इथं आपलं ए हे उत्तर सुटेबल आहे त्याला. त्यानंतर आपला 20 नंबरचा क्वेश्चन आहे. नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व इज. सामान्य संभाव्यता वक्र आहे. आपले ऑप्शन्स आहेत ए लेप्टोकोर्टिक, लेप्टोकोर्टिक मराठीमध्ये सुद्धा. बी आहे प्लॅटोकोर्टिक, प्लॅटोकोर्टिक. सी आहे मिझोकोर्टिक, मिझोकोर्टिक. आणि डी ऑप्शन आहे आपलं नन ऑफ दीज. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सरळ सांगते की हा नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व शो करण्यासाठी कोणता महत्वाचा आहे तर त्यांच्या शब्दामध्येच त्यांचं मीनिंग दडलेला आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला प्रत्येकाच्या ऑप्शन बद्दल इन्फॉर्मेशन देते. आता बघा लेप्टोकोर्टिक हा काय शो करतो तो लेप्टोकोर्टिक डिस्ट्रीब्युशन सांगत असताना जे काही जे व्हेरिएबल आपण यूज करतो तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन फॉर्म करत असताना विथ व्हाईट टेल अँड जे काही हॅव फॉर्म करत असताना पॉझिटिव्ह कुर्टोसिस म्हणतात. बघा लेप्टोकोर्टिकला सरळ सरळ तुम्ही पॉझिटिव्ह कुर्टोसिस असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. तसंच सेम प्लॅटोकोर्टिकला तुम्ही सरळ सरळ लक्षात ठेवू शकता की सेंट्रल प्लॅटोकोर्टिक फॉर्म आहे डिस्ट्रीब्युशनचा आणि हॅव नॅरो टेल. तिकडे कशी होती लेप्टोकोर्टिक मध्ये की व्हाईट टेल होती आणि प्लॅटोकोर्टिक मध्ये नॅरो टेल आहे आणि निगेटिव्ह फॉर्म आहे. लेप्टोकोर्टिक जसा पॉझिटिव्ह आहे तसा प्लॅटोकोर्टिक निगेटिव्ह फॉर्म आहे. आणि नावामध्ये दडल्याप्रमाणे मिझोकोर्टिक हा काय आहे सच अ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन अँड हॅव कॉल्ड द क्युटोटिस ऑफ झिरो असं सुद्धा त्याला सांगू शकतो आपण कारण तो नॉर्मल फॉर्म मध्ये असतो. आणि आपला प्रश्नच विचारलाय की नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व म्हणजे कोणता कर्व आहे तर इथे आपला सी ऑप्शन जे आहे मिझोकोर्टिक. ओके. बाकीचं लेप्टोकोर्टिक पॉझिटिव्ह आहे, प्लॅटोकोर्टिक निगेटिव्ह आहे, मिझो हा नॉर्मल फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते सी ऑप्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे आपला 21. इन क्वालिटेटिव्ह रिसर्च द सेंट्रल फेनॉमेनॉन इज डॅश डॅश. गुणात्मक संशोधनात केंद्रीय घटना म्हणजे आता केंद्रीय घटना कोणती असते ती महत्वाचं आहे इथे. आता ऑप्शन आहेत आपले ए रिसर्च पर्पज अँड क्वेश्चन्स.
संशोधनाचा हेतू आणि प्रश्न. बी आहे हायपोथिसिस परिकल्पना, सी आहे प्रेडिक्शन भविष्यवाणी आणि डी आहे जनरलायझेशन सामान्यीकरण. आता गुणात्मक संशोधनामध्ये आपल्याला क्वालिटीला इम्पॉर्टन्स देत असताना आपल्याला काय करावं लागतं, इज द आयडिया बिंग कशासाठी एक्सप्लोर इन द क्वालिटेटिव्ह स्टडी. मग स्टडी करण्यासाठी काय महत्वाचं आहे तर संशोधनाचा हेतू आणि प्रश्न महत्वाचे. प्रश्नाचं स्वरूप जेवढं चांगल्या प्रकारे असेल तसा तसा हेतू जसा असेल तसे प्रश्न निवडणं आणि त्याच्याकडून उत्तर घेणं हे तेवढंच महत्वाचं असतं. म्हणून इन क्वालिटेटिव्ह रिसर्च द सेंट्रल फेनॉमेनॉन काय असू शकतो तर रिसर्च पर्पज आणि त्याचे क्वेश्चन्स हा महत्वाचा भाग आहे. म्हणून आपलं ए हे इथे उत्तर आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 22 नंबर. अ verbal and non-qualitative document is transfer form into qualitative data in dash type of descriptive research. एक शाब्दिक आणि नॉन क्वांटिटेटिव्ह दस्तावेज डॅश डॅश प्रकारच्या वर्णनात्मक संशोधनात परिमाणात्मक डेटामध्ये रूपांतरित होते. मग आता सरळ सरळ तुम्हाला एक डेफिनेशन फॉर्म मध्ये दिलेला आहे की नेमकं त्याला काय म्हटलं जातं. तर आपल्याला त्याच्यातून एकच जी लाईन रिप्रेझेंट करते ते शब्द शोधून काढायचा. मग आता ऑप्शन काय आहेत आपल्या इथे, केस स्टडीज घटनेचा अभ्यास, बी आहे सर्वेक्षण, सी आहे डॉक्युमेंट अनालिसिस ज्याला आपण मराठीत दस्तऐवज विश्लेषण म्हणतो. ओके. त्यानंतर आहे सेकंडरी अनालिसिस दुय्यम विश्लेषण. तर आता एक शाब्दिक आणि नॉन क्वांटिटेटिव्ह दस्तऐवज बघायचा आणि त्या प्रकारामध्ये आपण वर्णनात्मक संशोधनात परिमाणात्मक डेटा संपादित करायचा. तर तो कशामध्ये केला जातो ज्याला आपण डॉक्युमेंट अनालिसिस म्हणतो. कारण का दस्तऐवज मधून आपण त्याची क्वालिटी कशा प्रकारची आहे ती फाइंड आउट करतो म्हणून त्याला डॉक्युमेंट अनालिसिस म्हणतो. जसं एखाद्या कोणत्याही गोष्टीचं आपण विश्लेषण करून चांगली आणि वाईट हे जे निष्कर्षाला येतो तो म्हणजे आपला इथं डॉक्युमेंट अनालिसिस आहे. आणि आपला सरळ सरळ डेफिनेशन फॉर्म मध्ये होता आणि तुम्हाला त्याचं उत्तर फाइंड आउट करायचं तर सी ऑप्शन आहे डॉक्युमेंट अनालिसिस. त्यानंतर आपला नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे 23 नंबर. इन स्टेनाइन स्कोर आर ऑलवेज फॉर्म म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये स्टेनाइन स्कोर असतो हे आपल्याला फाइंड आउट करायचा किंवा जनरली आपल्याला फिक्स फॉर्म मधला तो माहित असला पाहिजे. मग स्टेनाइन स्कोर मध्ये नेहमीच असतो तर काय असतो. आता आपले ऑप्शन आहेत बघा. 1 to 9 1 ते 9, बी आहे 5 to 10 5 ते 10, सी आहे 1 to 10 1 ते 10 आणि डी आहे 1 to 20 1 ते 20. आता बघा सरळ सरळ जर बघायला गेलं तर आता इथे थोडासा ऑप्शनच एक म्हणजे मिस्टेक म्हणू शकत नाही पण एक फॉर्म दिलेला आहे की स्टेनाइन स्कोर जर तुम्ही कुठे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर तो नेहमी 0 to 9 असतो. पण आता इथं तुम्हाला त्या ऑप्शनला जवळपासचं ऑप्शन कोणतं दिसते तर ऑप्शन ए आहे 1 to 9. ओके. पण रिअल मध्ये त्याचा 0 to 9 हे त्याचं स्टेनाइन स्कोर ऑलवेज ह्या फॉर्म मध्ये असतं. कोणत्या 0 to 9. ओके. इथं ऑप्शन ए हे आहे आपलं. कारण काय जसं तुम्ही जर बघितलं लाईक झेड स्कोर टी स्कोर स्टेनाइन स्कोर ऑलवेज त्यांचे कसे असतात असाइनिंग नंबर फॉर्म मध्ये असतात की ज्याला ग्रुप ऑफ रिलेटिव्ह ऑल मेंबर्स म्हणतो. आणि दॅट ग्रुप हॅवर म्हणजे झेड स्कोर किंवा टी स्कोर कॅन बी एक्सप्रेस करत असताना झेड स्कोर कसा असतो 1.2 असतो आणि टी स्कोर कसा असतो 3.25. हा त्याचा झेडचा आणि 10चा जसा स्टेनाइन स्कोर आहे तसा इथं स्टेनाइन स्कोर ह्याचा होल नंबर फॉर्म मध्ये बघितला तर 0 to 9 आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. त्यानंतर 24 नंबर क्वेश्चन. वर्किंग हायपोथिसिस कॅन बी फॉर्म्युलेटेड इन डॅश डॅश रिसर्च. कार्यरत गृहीतक डॅश डॅश संशोधनामध्ये तयार केले जाऊ शकते. आपले ऑप्शन्स आहेत ए क्वालिटेटिव्ह संख्यात्मक म्हणतो आपण, बी आहे हिस्टॉरिकल ऐतिहासिक, सी आहे एक्सपेरिमेंटल प्रायोगिक आणि डी आहे क्वालिटेटिव्ह गुणात्मक. आता कार्यरत गृहीतक आहे बघा. कंटिन्युअस एखादी प्रोसेस करायची कशासाठी करायची त्याची क्वालिटी मेजरमेंट करण्यासाठी किंवा क्वालिटी रिप्रेझेंट करण्यासाठी. मग वर्किंग हायपोथिसिस फॉर्म्युलेट करत असताना आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे तर त्याची क्वालिटी आहे. त्या रिसर्चची क्वालिटी महत्वाची आहे. मग ही क्वालिटेटिव्ह फॉर्म आहे. आता ही क्वालिटी ह्या तिन्ही वर्षा फॉर्म मध्ये जर मांडायची झाली तर हिस्टॉरिकल मध्ये सुद्धा आपल्याला क्वालिटी महत्वाची आहे. एक्सपेरिमेंटल मध्ये सुद्धा क्वालिटी महत्वाची आहे. क्वालिटीच्या नंतर क्वांटिटी हा बेस सेकंड भाग मध्ये येतो. पण वर्किंग हायपोथिसिस करत असताना फॉर्म्युलेट कशावर करायचं तर क्वालिटेटिव्हला करायचं गुणात्मक फॉर्मला करायचे. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते इथे डी ऑप्शन आहे. त्यानंतर आपला 25 नंबरचा क्वेश्चन आहे. एक्सटर्नल अँड इंटरनल क्रिटिसिझम ऑफ डाटा इज कन्सर्न विथ डॅश डॅश टाइप ऑफ रिसर्च. डेटाच्या बाह्य आणि अंतर्गत टीका डॅश डॅश प्रकारच्या शोधाशी संबंधित आहेत. मग आता आपलं ऑप्शन ए आहे. ए म्हणजे एक्सपेरिमेंटल ज्याला प्रायोगिक संशोधन म्हणतात. बी ऑप्शन आहे डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक संशोधन, सी आहे इथनोग्राफिक मानवजातीय संशोधन आणि डी आहे हिस्टॉरिकल ज्याला आपण ऐतिहासिक म्हणतो. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा
ह्या बाकीच्या सगळ्यांमध्ये काय आहे, प्रायोगिक संशोधनामध्ये प्रयोगाला महत्व आहे आणि अंतर्गत बाह्य फॉर्म करत असताना एक्सपेरिमेंटवर फोकस करण्यासाठी अगोदरच्या प्रश्नामध्ये ज्या स्टेप बघितल्या त्या महत्वाच्या असतात. वर्णनात्मक मध्ये मात्र फक्त त्या एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं आणि शब्दात मांडणं याला महत्व आहे. एथनोग्राफिक मध्ये मानव जातीय कशा प्रकारचे फॉर्म येत गेले ते संशोधन करणं आहे. पण हिस्टॉरिटिकल मेथड जी आहे, ऐतिहासिक संशोधन मध्ये काय केलं जातं, तर आता डिटेलमध्ये याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करते, की एक्सटर्नल क्रिटिसिझम रेफर्स टू काय करतो, तर ऑथेंटिसिटी फॉर्म करतं. कोणाची? ऑफ द डॉक्युमेंट. आणि फॉर्म करत असताना वन्स अ डॉक्युमेंट हॅज बीन डिटरमाइंड टू बी जिएनाइन, ज्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल क्रिटिसिझम म्हणतो. कारण एक्सटर्नल फॉर्म म्हणजे काय, त्याची ऑथॉरिटी आहे किंवा त्याचं डॉक्युमेंट कसं आहे ते अनालिसिस केलं जातं, त्याला एक्सटर्नल क्रिटिसिझम म्हणायचं. आणि रिसर्च मध्ये नीट करत असताना डिटरमाइन टू कंटेंट आहे. मग कंटेंट कसा असला पाहिजे, ॲक्युरेट फॉर्म असला पाहिजे. मग ॲक्युरेट फॉर्म असणाऱ्याला काय म्हणायचं, इंटरनल क्रिटिसिझम म्हणायचं. आता एक्सटर्नल मध्ये लक्षात ठेवायचं की ऑथेंटिसिटी जी असती ती डॉक्युमेंटची अनालिसिस केल्या जाते किंवा ज्याला डिटरमाइन केलं जातं त्याला एक्सटर्नल क्रिटिसिझम म्हणायचं. आणि इंटरनल किंवा कंटेंट जो आहे जे काही रिसर्चचा, ज्याला नीड टू डिटरमाइन इफ द कंटेंट इज ॲक्युरेट, त्याला काय म्हणायचं, इंटरनल क्रिटिसिझम म्हणायचं. आणि मग ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये केल्या जातं, वी कंडक्ट द हिस्टॉरिटिकल रिसर्च अँड फॉर्म अ नंबर ऑफ रिझन्स. मग नंबर ऑफ रिझन्स आहेत की हे एक्सटर्नल आणि इंटरनल क्रिटिसिझम करण्याचे. आणि टू अवॉइड द मिस्टेक ऑफ द पास्ट, म्हणजे पास्ट मधल्या मिस्टेक अवॉइड करण्यासाठी आपण एक्सटर्नल आणि इंटरनल क्रिटिसिझम करतो. तर हे आपले 13 ते 25 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन होतं. या संदर्भात काही वाटलं तर तुम्ही कमेंट करून कळवू शकता, त्यानुसार तुमची